हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि सगळे गणपतीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. थोडे लेट येत आहेत पण सगळे व्हिडिओ टाकणार आहे. तर गणपतीची तयारी चालू झाली होती आणि आज होता हरतालिकेचा उपवास. गणेश चतुर्थीच्या आधी हरतालिकेचा उपवास असतो आणि अशी मी सकाळीच पूजा मांडलेली होती. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर दुपारी आम्ही गेलो थोडीशी शॉपिंग करायला. तर जवळच्याच मार्केटमध्ये गेलो होतो. तर रांगोळी घेतली, काही थोडीशी शॉपिंग केली, हार वगैरे किंवा म्हणजे असं कापड किंवा जे असतं डेकोरेशनचं ते थोडंसं घेतलं. आणि नंतर आम्ही घरी निघणार होतो, कारण की खूप गर्दी वाढत होती आणि खूप कामं पण होती, डेकोरेशन पण करायचं होतं. तर सगळं वेळेत पण झालं पाहिजे. तर इथं बघा खूप सुंदर अशा फुलांच्या माळा किंवा असं खूप काही विकायला होतं. तर काही घ्यावं आणि काही नको असं आयडिया येत नव्हती आणि कसं डेकोरेशन करायचं ते पण. तर इथे बघा मी हे जे आहे जे वेल आहेत फुलांचे ते आणले होते आणि आम्ही ते गुंता काढत होतो, कारण की ते पॅकिंग होतं. 12च्या ह्याचा सेट होता, म्हणजे 12 होते आणि जुनं पण माझं थोडंसं काहीतरी सामान होतं. तर ते मिळून मी सगळं डेकोरेशन करणार होते आणि सिम्पल डेकोरेशन करणार होते, कारण की खूप जागा नव्हती आणि खूप गचगच मला करायचं नव्हतं. त्याच्यामुळे सिम्पल असं करायचं होतं. मग हे सगळे वेल मी मागे व्हाईट कापड लावून घेतलेलं आहे आणि नंतर तिथे हे सगळे वेल असे जे आहेत ते अडकून घेते. तर ते थोडेसे फोल्ड पण होतात, कारण त्याला तार असते आतून, त्याच्यामुळे मग ते इझी होतं. तरी पण खूप सिम्पल केलं, तरी पण खूप उशीर झाला आम्हाला डेकोरेशन करायला आणि बाकीचं सगळं आवरायला, कारण दुसऱ्या दिवशी गणपती येणार आणि त्याचं स्वागत छान झालंच पाहिजे. पप्पांचं स्वागत हे सगळ्यांना छान व्हावं असं वाटत असतं आणि आमच्यात पण खूप छान, मला तर आवडतं, सगळ्यांना आवडतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून तयारी करत होतो आणि प्रत्येक वर्षी असंच आम्ही सगळे मिळून करत असतो. तर आम्हाला रात्रीच्या 1:30-2 वाजल्या होत्या सगळं आवरायला. म्हणजे सगळं परत मी साफसफाई पण करून ठेवली आवरून, कारण की सकाळी हे सगळं सामान जर तसं ठेवलं तर खूप उशीर होणार. त्याच्यामुळे मी रात्री सगळं आवरून घेतलं. तर माझं हे डेकोरेशन पूर्ण होत आलेलं आहे. थोडंसं बाकी होतं, तर तो काही व्हिडिओ माझ्याकडं म्हणजे नाही आहे, कारण की मी मुलांना सांगितलं होता व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे लास्टचा व्हिडिओ तो काही काढलेला नाही आहे. तर तुम्हाला ते गणपती बाप्पा आल्यानंतर दिसेलच. तर हा माझा व्हिडिओ आहे डेकोरेशनचा, कसा वाटला आणि तुम्हाला म्हणजे हे डेकोरेशन कसं वाटलं, आवडलं का, हे कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.